दुसरं असं की अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद सोपं होतं ना, हो. पण ते शहानी होऊ नये. याचा अर्थ म्हणजे खोलीच्या आतमध्ये जाऊन शहा शब्द देतात आणि फिरवतात असं मानायला भरपूर जागा आहे. शहांनी एका दगडामध्ये दोन पक्षी मारले. उद्धव ठाकरेंनाही दुबळं केलं आणि फडणवीसांनाही दुबळं केलं. एकनाथ बर. शिंदे हे अतिशय कामाचे आहेत मोदी आणि शहांच्या. भाजप नावाचा पक्षच नाही. मोदींच्या ऐवजी जर आपणच पंतप्रधान आहोत असं जे वाटणं आहे ते शहांना वाटणार. त्याच्यात देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री 5 वर्षानंतरही पुन्हा परत झाले तर अडथळा होतो. शिंदेचा प्रवास हा बीजेपीच्या दिशेने होतो, हा तुमच्या लक्षात घ्या. बर. ते सोयीचं राजकारण बघतात आणि पवार फॅमिली, पवार क्लॅनचा वैशिष्ट्य आहे की ते नेहमी अपॉर्च्युनिझमचं राजकारण बघतात. शिंदे हे सुपरफिशियल राजकारणी आहे. जर फडणवीसांची जिथे डाळ शिजली नाही, बरोबर. ती सोय बघणारे शिंदेंना का सहन करतात? लाडक्या बहिणी योजनेचे पण एकदाच मिळणार आहेत. अजून इलेक्शनच्या नंतर काय होणार ते कोणालाच माहित नाही. त्यामुळे त्याच्यासाठी पण स्टेट बँकेत अकाउंट उघडायला लावतायत सगळ्यांना. आणि स्टेट बँकेत अकाउंट सुद्धा मिनिमम बॅलन्स नाही म्हणून पैसे कापणार. जरांगे पाटील आपल्याला उपयुक्त ठरतील आणि फडणवीसांना अडचणीत आणतील, हे शिंदेनी योजना केली. नमस्कार, मी प्रशांत कदम. 2019 ते 2024 महाराष्ट्राची ही 5 वर्षांची विधानसभेची टर्म महाराष्ट्राच्या एकूणच राजकीय इतिहासामध्ये खूप वादळी ठरणार याच्यामध्ये शंका नाही. आणि आता इतकी सगळी नाट्य घडल्यानंतर अजून एक महानाट्य विधानसभेच्या आधी घडणार का याची पण उत्सुकता आहे. आणि त्या दृष्टीनं सगळ्या हालचालीसुद्धा राजकीय कुरुक्षेत्रावरती घडायला सुरुवात झालेली आहे. अगदी कालच उद्धव ठाकरे यांनी थेट विधान केलं. देवेंद्र फडणवीस यांना इशारा दिला की एकतर तू राहशील किंवा मी राहीन. इतक्या वैयक्तिक लेवलला ही लढाई नेमकी का गेलेली आहे आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये गेल्या 5 वर्षांमध्ये जे झालेलं आहे त्याचा नेमका अर्थ काय, पुढे काय होऊ शकतं, हे सगळं आपण समजून घेणार आहोत. माझ्यासोबत आहेत लेखक, ज्येष्ठ पत्रकार आणि सामाजिक राजकीय भाष्यकार राजू परुळेकर. सर, काल परवा आपण असं एक विधान बघितलं. उद्धव ठाकरे जाहीर मेळाव्यामध्ये असं म्हणतायत की एकतर तू राहशील किंवा मी राहशील. हे भाजप आणि शिवसेना खरं तर दोघेही एकमेकांचे तसे मित्रपक्ष होते इतक्या दशकांपासून, पण इतक्या टोकाची ही कटुता जी आहे ती नेमकी कशामुळं आली आहे असं तुम्हाला वाटतं? आणि हे पर्सनल वॉर जे आहे ते जे सुरू झालेलं आहे ते कुठल्या टोकापर्यंत जाईल, याचा शेवट नेमका काय होऊ शकतो? त्याचा कॉन्टेक्स्ट महत्वाचा आहे. म्हणजे संदर्भ जो उद्धव ठाकरे जे बोलले त्याचा संदर्भ असा आहे की अनिल देशमुख जे म्हणाले होते की आदित्यला तुरुंगात टाकणार होते आणि उद्धव ठाकरेंनी पैशाची मागणी केली, असं लिहून द्या, असं घेऊन देवेंद्र फडणवीसांकडनं माझ्याकडे माणूस आला होता. म्हणजे ते समित कदम म्हणून आहेत, ते आले होते. हे सगळं जे बोलणं झालं त्याच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे हे बोलले. पण तुम्ही हेही लक्षात घेतलं पाहिजे की उद्धव ठाकरेंचा हा अनलाईक उद्धव ठाकरे आक्रमक वाक्य आहेत जी, ती दुसऱ्या एका गोष्टीतनं पण आलेली आहेत आणि ती त्यांची कंपल्शन आहे, पॉलिटिकल कंपल्शन. ते म्हणजे महायुतीच्या प्रमाणेच महाआघाडीमध्ये सुद्धा ज्याला जास्त जागा मिळतील त्याचा मुख्यमंत्री होईल जर सत्ता आली तर, ही गोष्ट आहे. आणि काँग्रेसला जास्त संख्येने जागा मिळतील अशी परिस्थिती पण आहे. जरी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली निवडणुका झाल्या आणि उद्धव ठाकरे यांच्या बाजूने लाट असली सहानुभूतीची आणि लोकांना ते आवडतात आणि ठाकरे यांच्यावर अन्याय झाला असं लोकांना वाटतं. आणि ते म्हणजे मला वाटत नाही, पण लोकांना वाटतं ते वाटतं. म्हणजे त्याच्याबद्दल काय मला वाटणं न वाटण्याशी काही संबंध नाही. मला वाटत नाही म्हणजे मला वाटतं असं नाही आणि नाही वाटत असं नाही. कारण आपल्याला असं काही स्पेसिफिक मत असण्याची गरज नाही, आपण पर्स्पेक्टिव्ह मध्ये बघतो. पण या सगळ्या पार्श्वभूमीवर नंबर जर आले नाहीत, जसं की लोकसभेत झालं की नंबर शेवटी काँग्रेसला जास्त आला. परफॉर्मन्स पर्सेंटाईल मध्ये परवा पवारांचा जास्त होता. काही 2-3 गणितं चुकली त्यांची आणि एक कोल्हापूरची सीट वगैरे असं झालं. पण मूळ मुद्दा असा आहे की शेवटी नंबरवर ठरतं, मुख्यमंत्री नंबरवर ठरणार. त्यामुळे त्या बाजूने सुद्धा उद्धव ठाकरेंना एक्स्ट्रॉर्डिनरी काहीतरी करण्याची गरज वाटली. आणि माझं असं एक आकलन आहे की आता ते कायमच या पिचवर राहणार, म्हणजे काळी 3 या याच्यावर ते खेळणार. कारण तसं नाही केलं तर काँग्रेसचा दावा तर म्हणजे जर महाविकास आघाडी आली तर काँग्रेसचा दावा मुख्यमंत्रीपदावर होणार, नंबर जास्त आले तर अशा वेळेला उद्धव ठाकरेंना कशाचं तरी मायलेज पाहिजे. आणि जर त्यांचे नंबर्स जास्त आले तर मुद्दाच संपतो. आता जागांची वाटणी कशी होते तो त्याच्यावर पण खूप अवलंबून आहे. दुसरा मुद्दा असा आहे की कुठच्या भागात किती जागा मिळतात कोणाला, ते पण एक आहे. त्यानंतरचा मुद्दा हा आहे की जागा जास्त मिळाल्या म्हणून जास्त येतात असं नाही. तर काँग्रेस ही अशी पक्ष आहे, काँग्रेस की त्याच्याकडे केडर नसली तरी ग्रासरूट स्ट्रॉंग आहे.
बीजेपीकडे केडर आहे पण ग्रासरूट नाहीये त्यांचा एक हलता मतदार असतो. तर मुद्दा हा आहे की शिवसेनेचं एक असं आहे की केडर आहे पण ग्रासरूटला काँग्रेस एवढे पॉवरफुल कोणीच नाही देशामध्ये. तो जो मुद्दा आहे ना, म्हणजे तुम्हाला दिसेल की काँग्रेस एकदम 44 100 102 पर्यंत जाते, की 130 150 पर्यंत पण जाऊ शकते किंवा 300 पण जाऊ शकते. काँग्रेसचं काहीही होऊ शकतं कारण त्यांचं जे मुळं आहेत ती इतकी पक्की आहेत की लोकांना अनुभव आहे. म्हणजे की तुम्ही सगळं फिरून शेवटी ना अनुभवी माणसाकडे जाता, डॉक्टरकडे. तसं ते काँग्रेस काय म्हणजे वाईट किती करतील आणि चांगलं किती करतील हे निश्चित तुम्हाला माहिती असतं. तर तो जो मुद्दा आहे ना, तो उद्धव ठाकरेंना मला वाटतं कुठेतरी मनाशी बॅक ऑफ इट्स माइंड असणार एक. आणि दुसरं असं की जे अनिल देशमुखांचं जे वक्तव्य आलं आणि जे उद्धव ठाकरेंसंदर्भातला त्यातला मुद्दा होता, बाकी तीन म्हणजे बाकी जणांचा राहू दे, मला ते एक गोष्ट कळलीच नाही की आत्ताच का आलं. त्याचं टायमिंग इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इन पॉलिटिक्स. तर टायमिंग हे कोणी साधलंय, म्हणजे हे पवार साहेबांची आयडिया आहे, हे देशमुखांच्या डोक्यातनं तर आलेलं नाही. त्याच्यामध्ये हे पण दिसते की त्याच वेळी फडणवीस दिल्लीत जाणार ह्याची पण चर्चा सुरू झालेली आहे. ते राष्ट्रीय अध्यक्ष होणार वगैरे होतील का नाही ही पुढची गोष्ट, पण नेमकं त्याच वेळी या सगळ्या गोष्टी सुरू झाल्या. हा म्हणजे माझं तर असं मत आहे की पवारांनी जे नेहमीप्रमाणे पवार थंड सूड उगवतात तसं ते आता एकामागून एक देवेंद्र फडणवीसांवर सूड उगवण्याचं त्यांनी हे सुरू केलेलं असावं. आणि दिल्लीतल्या भारतीय जनता पक्षाला मला वाटतं पवार मित्र नसले तरी शत्रू वाटत नसणार. आणि ते तसे नाहीच आहेत, कधीच नव्हते. म्हणजे पवारांनी अनेकदा पाठिंबा दिलेला आहे बीजेपीला. ते त्यांचं जे काही पवारांचं एक वेगळी भूमिका आहे जी बीजेपी विरोधात, ती धर्मनिरपेक्षतेतून कमी आणि अमित शहाच्या व्यक्तिगत त्यांचं आणि व्यक्तिगत जे स्कोअर सेटल करणं आहे त्यातून जास्त आलेली आहे. नाहीतर अडाणी दोघांचे मित्र आहेत, अंबानी पण दोघांचे मित्र आहेत. दोन्ही प्रकारच्या राजकारणाला कोणत्याही प्रकारचं सोयरसूतक साध्यसाधन सुचिता नाही. मोदींच्या राजकारणाला नाही, तसं पवारांच्या नाही. फक्त पवार संविधानिक राजकारण करतात आणि मोदी संविधान अजिबात मानत नाहीत, संसदीय परंपरा धरत नाहीत. एवढा फरक सोडला तर बाकी पवारांना काही मोदींचं फार वावड आहे. कारण 2014ला तुम्ही बघितलं महाराष्ट्रात बीजेपीला पाठिंबा पहिले राष्ट्रवादीने दिलेला आणि नंतर सुद्धा टप्प्याटप्प्याने अनेक वेळेला त्यांनी वेगवेगळ्या भागामध्ये देशामध्ये दिलेला आहे पाठिंबा. त्यामुळे इथे मला असा मुद्दा आहे की अनिल देशमुख हे बोलले का, पहिली गोष्ट म्हणजे का बोलले म्हणण्यापेक्षा ते तेव्हा बोलायला हरकत नाही, याच वेळेला का बोलले. एक दुसरं असं की त्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी आपला जो भूमिका घेतली ती काही अनिल देशमुख आणि त्यांनी ठरवून घेतली नसणार, पण बॉल आयता बॅटवर आलेला आहे तर मारूनच घ्यावा असं होतं. कारण असं काही नाही की इतक्या 3 वर्षामध्ये देवेंद्र फडणवीस आणि काय झालेलं होतं किंवा काय होऊ शकत होतं, ईडीची भीती कुठून आला, हे सगळं उद्धव ठाकरेंना पण माहिती होतं. पण उद्धव ठाकरे एवढा आक्रमक कधीच बोलले नाहीत. नाही, पण आता उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातला भांडणाचा जर आपण विचार केला तर या सगळ्याच्या मुळाशी काय आहे, तर एक बेसिक हे आहे की महाराष्ट्रामध्ये मोठं कोण, शिवसेना की भाजप, हीच ती लढाई होती. कारण दोघे इतक्या दशकांपासून एकमेकांचे मित्रपक्ष होते. महाराष्ट्रामध्ये किमान आम्हाला तुम्ही थोडेसे पाय पसरू द्या, इथं आम्हाला मोकळीक द्या, देशाची सत्ता तुम्ही सांभाळा, आम्ही महाराष्ट्र सांभाळतो, अशा पद्धतीची जी रचना वाजपेयींच्या काळामध्ये होती शिवसेना आणि भाजपमध्ये, ती या काळात नाही झाली. केवळ याच्यामुळं हे भांडण इतक्या टोकाला गेलेलं आहे. आणि हे असं दिसतंय की ते फडणवीसांच्या विरोधात इतक्या त्वेषाने विरोध वक्तव्य करतायत, तितक्याच विरोधात भाजपच्या विरोधात ते बोलताना अजून तरी दिसत नाही. नाही, ते संघाच्या विरोधात पण बोलतात आता. माझं तो मत नाही. मला असं वाटतं की भाजपच्या विरोधात पण ते आहेत, पण मुद्दा असा की त्यांचं जे टोकाला गेलेलं तुम्ही सांगताय ना भाजप आणि शिवसेना, तो मुद्दा आता ती फेज संपली. आता फडणवीसांचं युद्ध जे वेगळं आहे आणि उद्धव ठाकरेंचं युद्ध वेगळं आहे. आता गंमत बघा की असं दिसायला सकृत दर्शनी तुम्हाला असं दिसतंय की उद्धव ठाकरे आणि फडणवीस यांच्यामध्ये युद्ध आहे. खरं उद्धव ठाकरे यांचं नंबर गेम काँग्रेस बरोबर आहेत आत्ता त्यांच्या महाविकास आघाडीत. आणि महायुतीमध्ये फडणवीसांना सर्वात जास्त त्रास शिंदेचा आहे. कारण शिंदेचा चेहरा जर मुख्यमंत्री म्हणून पुढे आणला बीजेपीने त्यांच्याच नेतृत्वाने, म्हणजे फडणवीसांच्याच नेतृत्वाने, तर फडणवीसांना करण्यासारखं महाराष्ट्रात काय होतं मग? म्हणजे अजून 5 वर्ष उपमुख्यमंत्री तर नाही राहू शकत ते, म्हणजे त्यांचा तो अपमान आहे. म्हणजे योग्यता म्हणूनही अपमान आहे आणि पर्सनॅलिटी म्हणूनही अपमान आहे. आणि भाजपचं महाराष्ट्रात जे त्यांनी चांगलं करण्याचा प्रयत्न केला त्यालाही किंमत नाही. आता दोघांचं कंपल्शन बघा, म्हणजे ठाकरेंचं आणि देवेंद्र फडणवीसांचं. ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस हे दोघेही भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाच्या निर्णयावर अवलंबून होते तेव्हा पण, आणि आज
ठाकरे स्वतंत्र झाले, पण देवेंद्र फडणवीसांना दुसरा पर्याय नाहीये. नाही. त्यांचा केंद्रीय नेतृत्व ज्या निर्णय गेलतेच. बरं, केंद्रीय नेतृत्वाने असं ठरवलेलं आहे की देवेंद्र फडणवीसांना खुडून ठेवायचं. हम्म. त्यामुळे त्यांना शिंदे महत्वाचे आहेत आता. आता त्यांची कॅल्क्युलेशन मध्ये आपण कशाला जाता, पण ते योग्य आहे की अयोग्य आहे हा वेगवेगळा मुद्दा. नाही, हे कोडं सुटणार कसं? कारण आता आपल्याला असं वाटत होतं की ही जी अरेंजमेंट आहे की 105 आमदार असून सुद्धा भाजप म्हणजे सेकंड पोझिशनमध्ये आहे. त्यांचा मुख्यमंत्री 5 वर्ष बनू शकलेला नाहीये. त्यांनी 2.5 वर्षासाठी एकनाथ शिंदेना मुख्यमंत्रीपद बनवलं, म्हणजे उर्वरित पूर्ण काळ. आणि आता आपल्याला सुरुवातीला असं वाटत होतं की फक्त हे दोघेच आहेत, नंतर अजून एक पार्टनर त्याच्यामध्ये ऍड झाला, अजित पवार पण सोबत आले. आता लोकसभेच्या निकालानंतर असं वाटतंय का की एकनाथ शिंदेंच्याच नेतृत्वामध्ये या निवडणुका लढल्या जातील आणि भाजपला जर स्वतःच्या नेतृत्वामध्ये सरकार आणायचं असेल तर मग ते कुठल्या क्षणी एकनाथ शिंदेंना बाजूला करणार आणि आपला प्यादा पुढं करणार? मला दिसत नाही की ते एकनाथ शिंदेना बाजूला करतील. एकनाथ शिंदे हे अतिशय कामाचे आहेत मोदी आणि शहांच्या. भाजप नावाचा पक्षच नाहीये. मोदी शहा हा पक्ष आहे. तुम्ही लक्षात घ्या की भारतीय जनता पक्षाचे पूर्वीचं स्ट्रक्चर होतं, म्हणजे एका पद्धतीने ते डेमोक्रॅटिक स्ट्रक्चर होतं. म्हणजे जरी ते फॅसिस्ट पक्ष असला तरी ते त्यांनी लपवलं होतं, हाईड केलं होतं. आणि त्यांचं जे फॅसिझम त्यांचा जो आहे तो त्यांच्या कृतीत होता, त्यांच्या कॅरेक्टरमध्ये होता, पण त्यांच्या ऑर्गनायझेशन स्ट्रक्चरमध्ये नव्हता. तर ऑर्गनायझेशन स्ट्रक्चर जे आहे, ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चर जे आताच त्यांचं, त्याच्यामध्ये तुम्ही बघाल की मोदी शहांचा पक्ष आहे, बाकी कोणाला काही महत्व नाहीये. म्हणजे नड्डा हे मेड ऑफिसर आहेत. आणि गंमत अशी की मेड ऑफिसर सुद्धा भारतीय जनता पक्षात, मोदी सुद्धा मेड ऑफिसर होते अडवाणींचे, पण नंतर तो स्वतः नेता व्हायचा. तसं फडणवीस हे मेड ऑफिसर होते, पण एका पॉइंटला ते मुख्यमंत्री म्हणून नेता आले. हीच बाब त्यांच्या पथ्यावर नाही पडली. ही बाब शहांना पसंत पडणारी नाहीये. कारण शहा हे साधारण वयाने ते 70 वर्षाचे वाटत असले तरी मला वाटतं 58 वगैरे 57-58 वर्षाचे असतील ते. आणि ते स्पर्धेतच देवेंद्र फडणवीसांशी, त्यांना तर पंतप्रधान बनायचं आहे. म्हणजे ते बनणार की नाही हा मुद्दा वेगळा, मुळात मोदींचंच भवितव्य. पण मुद्दा हा की मोदींच्या नंतर आपण पंतप्रधान बनणार की मोदींच्या ऐवजी आपणच पंतप्रधान आहोत असं जे वाटणं आहे ते शहाना वाटणार. त्याच्यात देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री 5 वर्षानंतरही पुन्हा परत झाले तर अडथळा होते. त्यांनी बघा शिवराज चव्हाणांचा पत्ता कापला, एक योगी आदित्यनाथांचा पत्ता कापण्याकरता डेस्परेट आहेत ते. तसा फडणवीसांचा पत्ता, तर फडणवीसांचा पत्ता कापण्याकरता अतिशय योग्य आणि त्या पद्धतीने अधिक अनुकूल, आणि दुसरं आर्थिक बळ महाराष्ट्राचं जे आहे ते दिल्लीत सरळ येऊन पुरवणारं नेतृत्व त्यांना शिंदेच्या रूपात मिळालं. तर शिंदे बीजेपीत जायला काय प्रॉब्लेम आहे? शिंदे जसे शिवसेनेतनं दुसरी शिवसेना आपली स्वतःची काढली त्यांनी, जी धनुष्यबाणयुक्त शिवसेना, ते चिन्ह काय त्यांना कायम मिळणार नाहीये. आणि नंतर ते उद्धव ठाकरेंना गरज नाहीये म्हणजे त्या चिन्हाची. त्यामुळे अल्टिमेटली शिंदेचा प्रवास हा बीजेपीच्या दिशेने होतो, हा तुमच्या लक्षात घ्या. बरं, ब्राह्मणवादाचा जो बीजेपीचा ब्राह्मणवाद आहे त्याचा शिंदेना काही प्रॉब्लेम नाही, कारण त्यांचे गुरु धर्माधिकारी आहेत आणि ते लावतातच. म्हणजे त्यामुळे ब्राह्मणवादाचा अंगीकार हा शिंदेनी आधीच केलेला आहे, म्हणजे तो आत्मसातच आहे त्यांना. आणि त्यामुळे ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर शिंदे एवढं उपयुक्त नेतृत्व कोणालाच नाही. म्हणजे शिंदेचा चेहरा पण मग या सगळ्या ह्याच्यामध्ये परफेक्ट निवडला गेला. कारण एकतर 100% शिवसैनिक अशी एक इमेज, फारशी निगेटिव्हिटी, धर्माधिकाऱ्यांचा ऐकणारा मनुष्य आणि एकदम शिवसैनिक कट्टरपणे, तर योग्य माणूस निवडला गेला या सगळ्या. ते एकदम आणि कट्टर शिवसैनिक आहेत की नाही हा आपण मुद्दा बाजूला ठेवूया. ते पिक्चर मध्ये लिहिलं दिसतं धर्मवीर नावाचा, त्याचा दुसरा भाग पण येतोय, तो बघू शकतो तुम्ही. कारण त्याच्यात ते जसं दाखवलेलं आहे त्याच. तर मुद्दा माझा हा आहे की या सगळ्याला अनुकूल असा सर्वात अचूक चेहरा म्हणजे भाजपच्या पुरोहितशाही, RSSची पुरोहितशाही, मोदी शहांना अनुकूल, शहांच्या महत्वाकांक्षेत अडथळा न आणणारा, मुंबई आणि महाराष्ट्रातले पैसे दिल्ली आणि गुजरातसाठी वाहून घेणार असा एक माणूस पाहिजे होता, ज्याला स्वतःच्या महत्वाकांक्षेपलीकडे स्पाईन नसेल. ते फडणवीस नव्हते. बरं, फडणवीस स्वतःच ब्राह्मण आहेत पहिली गोष्ट म्हणजे. दुसरं असं, त्यांना एका पॉइंटला स्पाईन होती आणि त्यांच्या महत्वाकांक्षा ते संघातनंच आलेले असल्यामुळे त्यांना काही स्वतंत्रपणे उभं राहायला कठीण नव्हतं. हे कठीण कटकटीचं होतं मोदींसाठी, शहांसाठी मुख्यत्वे करून. तर तिथे शिंदे उपयुक्त होतात, कारण शिंदे हे गुरु त्यांचे ब्राह्मण आहेत, म्हणजे धर्माधिकारी. नंतर त्यांच्या
संपूर्ण प्रवासामध्ये आताच्या बघाल की महाशक्तीचा जो दबदबा त्यांनी निर्माण केलेला आहे महाराष्ट्रामध्ये, तो दबदबा अन्यथा शहानं निर्माण करता आला नसता. म्हणजे त्यांना एवढ्या एजन्सीज वापरून सुद्धा महाराष्ट्रात यश मिळत नव्हतं. बरोबर. मर्यादितच यश होतं. किंबहुना महाविकास आघाडीची पॉप्युलॅरिटी वाढतच चालली होती. म्हणजे त्यांनी महाविकास आघाडीने काय महान केलं किंवा नाही हा वेगळा मुद्दा आहे, पण वाढत होती कारण नसतं. तर तो मुद्दा त्यांना इथे वापरता आला. त्यामुळे शिंदे हे त्यांना सोयीचे आहेत. आणि राजकारणात सोयीचं जे असतं, बरोबर. योग्यतेपेक्षा सोय महत्वाची असते. आणि तुम्ही जर योग्य माणूस असाल आणि सोयीचे नसाल तर तुम्ही मागे पडता. पण तुम्ही सोयीचे असाल आणि योग्यता नसेल तर तुम्ही पुढे येता. मोदी असेच पुढे आले. बरोबर. पण आता तुमच्या बोलण्यात एक अर्थ असा निघतोय की आपल्याला वरकरणी जरी उद्धव ठाकरे विरुद्ध देवेंद्र फडणवीस अशी लढाई दिसत असली तरी प्रत्यक्षात फडणवीस विरुद्ध शिंदे अशी पण एक वेगळी अंतर्गत चालू आहे. हा, म्हणजे भाजप सेना युती तुटल्याचा जर सर्वात मोठी तोटा कोणाला झाला असेल तर देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरेंनाच झाला. हे लक्षात घ्या. कारण उद्धव ठाकरेंची सत्ता तर गेली, पण देवेंद्र फडणवीसांनाही आता परत सत्ता मिळण्याची आता तरी चिन्ह कुठेच दिसत नाहीत. त्याचं मुख्य कारण असं की त्यांचाच पक्षातला नंबर 2चा नेता, आता तो नंबर डिफॅक्टो प्राईम मिनिस्टरच आहेत ते, त्यांच्या महत्वाकांक्षांना लगाम घालू इच्छितो. हा कॅच आहे त्याच्यामध्ये एक. दुसरं असं की 2.5 वर्ष मुख्यमंत्रीपद सोपं होतं ना, पण ते शहानी होऊ नये दिलं. बर. तुम्ही लक्षात घ्या, एका पॉईंटला देवेंद्र फडणवीसांना काय अडचण होती. जर त्यांनी एवढ्या वेळा मुख्यमंत्रीपद त्याग केलं, शेवटी मिळालंच नाही त्यांना, तर त्यापेक्षा 2.5 वर्ष उद्धव ठाकरेंना आणि उद्धव ठाकरे त्या मानाने म्हणजे सोयीचे आणि योग्यतेचे होते की ज्यांच्याशी फडणवीस अगोदरपासून बोलू शकत असत, तर त्यांना सोयीचं होतं. त्यामुळे 2.5 वर्ष त्यांनी केलं. राहणे 2.5 वर्ष केलं असतं मुद्दा संपला असता. पण ते शहाणा नकोच होतं. म्हणजे त्यांनी खोलीच्या आतमध्ये, आता आनंदराव अडसूळ सांगतात की मला पण त्यांनी शब्द दिला होता राज्यपाल पदाचा, ते मला राज्यपाल बनवलंच नाही. याचा अर्थ म्हणजे खोलीच्या आतमध्ये दोन शहा शब्द देतात आणि फिरवतात असं मानायला भरपूर जागा आहे. आता अडसूळ तर त्यांच्याबरोबर गेलेत. तर मुद्दा हा आहे की इथे त्यांनी शहांनी एका दगडामध्ये 2 पक्षी मारले. उद्धव ठाकरेंनाही दुबळं केलं आणि फडणवीसांनाही दुबळं केलं. फक्त फडणवीस तेव्हा असं म्हणजे रागाच्या अनेस्थेशियामध्ये होते ठाकरेंच्या विरोधातल्या, त्यामुळे त्यांना त्यांचंच ऑपरेशन होतं हे कळलं नाही. ते आता कळलंय. बरोबर. या सगळ्यामध्ये महायुतीच्या बाजूने आपण चर्चा करत असताना अजित पवार बाजूलाच राहत आहेत. म्हणजे ते सोबत असणार आहेत की नाहीत याच्यापासून आपल्याला चर्चा सुरू करावी लागते. आणि गेल्या काही दिवसापासून आपण असं बघतोय की संघाच्या वर्तुळातून सातत्यानं जाहीरपणे टीका होती की सोबत घ्यायची गरज नव्हती म्हणून वगैरे. दुसरीकडे अजित पवारांचं काय चालू आहे, ते विशाळगडावरती लगेच दुसऱ्या दिवशी पोहोचतात, ते मुस्लिम आरक्षणाचं समर्थन करतायत, जाहीर कार्यक्रमांमध्ये सुद्धा त्यांच्या असतात. ही अरेंजमेंट नेमकी काय आहे आणि खरोखर याचा काही फायदा भाजपला होणार विधानसभेला? हे बघा, अजित पवार स्वतःची एक्झिस्टन्शियल क्रायसिसमध्ये आहेत आणि त्यांचं लढाई पण एक्झिस्टन्ससाठी आहे. म्हणजे अस्तित्वासाठीची लढाई लढतायत ते. त्यामुळे त्यांना एक्सक्लूड करून चालणार नाही. म्हणजे मुस्लिमांच्या विरोध वगैरे जे काहीतरी जे बीजेपी वाले जे बोलतात ना, हिरव्याची अवलाद वगैरे असं काही बोलून म्हणजे इतकं अधम पातळीचं बोलतात, तसं अजित पवारांना बोलून चालणार नाही. आता तरी त्यांचं ते पुन्हा सोय नाहीये. त्यांचा तत्वज्ञानाचा काही संबंध नाहीये. सेक्युलर आहेत किंवा नॉन सेक्युलर असं काही विधान मी करणार नाही, कारण अजितदादा काही आहेत असं मला वाटत नाही. ते सोयीचं राजकारण बघतात. आणि पवार क्लॅनचा वैशिष्ट्य आहे की ते नेहमी अपॉर्च्युनिझमचं राजकारण बघतात. अर्थात थोरले पवार हे फार मोठे नेते आहेत, त्यांच्या वेगळ्या गुणांवर मी अनेक ठिकाणी चर्चा पण केली, पण तो आत्ता मुद्दा नाही. सोयीचं राजकारण बघण्यामुळे काय होतं की तुम्ही सरंजामदारी राजकारण करायला लागता. तुम्ही शेवटच्या माणसापर्यंत फक्त त्याला बरं वाटेल असं बोलता. मग ते मुसलमानांबद्दल असो किंवा ते धोरण म्हणून तुम्ही राबवणार की नाही हे माहीत नाही, पण तुमच्या म्हणजे बोलण्यामध्ये ते येत राहतं. ते अजितदादा करतात. आणि अजितदादांचा बेसिक पिंड पण एक्सक्लूज कोणाला करणं, मुसलमानांना किंवा कोणाला जातीवरनं किंवा धर्मावरनं असा स्वभाव पण नाहीये त्यांचा. एक, परंतु त्यांची पॉप्युलॅरिटी त्यांना प्रूव्ह करायला कधी लागेल ना, आता कधीतरी ती होत नाहीये. म्हणजे ते आता त्यांचा एक प्रॉब्लेम असा आहे की ते केवळ आणि केवळ फडणवीसावर अवलंबून असलेलं बाहेरून आलेलं नेतृत्व आहे, असा एक त्यांचा प्रॉब्लेम आहे. बरं, फडणवीसांनाही त्यांचा आधार वाटत असावा, कारण ते लॉयल आहेत तसे. म्हणजे शिंदेप्रमाणे त्यांचं झालेलं नाही. शिंदेना एक पॉइंटला पूर्णपणे फडणवीसावर अवलंबून होते आणि फडणवीसाला कळायच्याच शिंदेना शिंग फुटली. ते थेट आता कॉन्टॅक्ट दिल्लीशी. हा, म्हणजे पैसे आणि सत्ता या दोघांचं आदान प्रदान दिल्ली आणि शिंदे यांच्यामध्ये व्हायला लागलं
आणि फडणवीसांची कृतज्ञता जी असायला पाहिजे ती शिंदेने ठेवली नाही. आता राजकारणात ठेवतात की नाही ह्याच्याबद्दल आपण बोलूया नको, परंतु त्यांनी ठेवली नाही आणि त्यांनी त्यांना बायपासच केलं. म्हणजे त्यांचे अनुयायी, त्यांचे सहकारी, त्यांचे आलेले नवीन जुने बायपासच करतात. फडणवीस जणू काही नव्हतेच ह्या सगळ्यामध्ये असं. त्यामुळे बघा धर्मवीर 2च्या ह्याच्या वेळेला जेव्हा उद्घाटन त्याचे ट्रेलरचं जे प्रकाशन होतं काहीतरी, तेव्हा फडणवीस भाषणाला गेलेले, तिथून ते पुण्याच्या अधिवेशनाला गेले, तेव्हा ते बोलले बघा आता पुढचा आला तर त्याच्यात आमचा पण असेल बहुतेक असा रोल. बहुतेक हा शब्द फार महत्वाचा होता. जर आमचाही कदाचित असू शकेल रोल. म्हणजे म्हणजे त्यांना असं कुठेतरी लागलंय की मला बायपास करताय, माझा रोल असेल नसेल म्हणजे तुम्हाला काय, तुम्ही ठरवलं तर नसेल, पण म्हणजे असं या लेवलला ते गेलं. आणि ते शिंदेच्या दृष्टीने लॉंग टर्मला डेंजरस आहे. कारण फडणवीसांना शेवटी RSS आणि त्यांच्या संघटनेत मूळ आहेत. शिंदे हे सुपरफिशियल राजकारणी आहेत आणि त्यांनी मूळ पक्षाशी म्हणजे सोडचिठ्ठी देऊन कायमचे आलेले, घटस्फोट घेऊन आले. काय होणार हे पण आपल्याला अजून माहिती नाही. हा, सुप्रीम पण कोर्टामध्ये ते परत खूप मजा करतायत आता, असं त्यांचं चाललंय. आणि त्यांना असं वाटतं की ह्या पैशांच्या आणि ह्या सगळ्या आत्ताच्या असलेल्या सत्तेत असताना मी खूप माणसं, तुम्हाला सांगतो की मी इतकी सत्ता बघितली जवळून. म्हणजे माझं, मी सत्तेत तर नव्हतं, मी माझ्याकडे पैसे नाहीत, पण मी बघितलेत जवळून. म्हणजे माझे मित्र किती सत्ता असताना माणसाला कळतच नाही. म्हणजे अगदी जवळचा मित्र आणि आपण सांगण्याचा प्रयत्न केला, कळतच नाही की तो काय करतोय. ते सत्तेचा प्रॉब्लेमच आहे. सत्ता ही अत्यंत म्हणजे धोत्र्याचा बिया खाल्ल्यासारखा वागतो माणूस. तर तसं ते आत्ता चालू आहे. तर ती फेज समजू शकतो मी, कारण मी खूप लोकांची बघितली आहे ती. परंतु ती त्रयस्थ म्हणून आपण बघत असताना आपल्याला कळतं की हे सुपरफिशियल चाललंय. बरं, शिंदेकडे इंटेलेक्च्युअल पॉवर आहे का? म्हणजे त्यांची स्वतःची सोडा, पण बाजीला भोवती कोटरी वगैरे शून्य. पैसे हे इंडस्ट्रीतून उभे राहिलेले आहेत का? किंवा पवारांनी जसा इंडस्ट्रीजचा किंवा कारखान्यांचा किंवा इंडस्ट्रियलिस्टचा किंवा कॉर्पोरेटचा क्लान आपला मागे उभा केला अख्खा, तसा केलाय का? तर नाही. तर असं कोणतीच गोष्ट त्यांच्याकडे नाही. सगळ्या गोष्टी आहेत त्या सुपरफिशियल आहेत, लक्षात घ्या. ती वेल्थ नाहीये, ते मनी आहे. ही लक्षात घेतलं पाहिजे. ती इंडस्ट्री नाही आहेत, ते उद्योगपती आहेत, फक्त थैलीशा आहेत फक्त. आणि केडर नाहीये, झुंड आहे. त्यामुळे या सगळ्या पार्श्वभूमीवर त्यांना स्वतःचं भवितव्य आणि त्यांच्या बरोबर आलेल्या लोकांचं भवितव्य हे प्रोटेक्ट करणं आणि पुढे नेणं हे फार काळ शक्य होईल हे अजिबात होणार नाही. याचं कारण जर सोयच बघणारे लोक आहेत वरती, तर जर फडणवीसांची जिथे डाळ शिजली नाही, ती सोय बघणारे शिंदेंना का सहन करतील? एका पॉइंट नंतर उपयुक्तता संपली. म्हणजे फडणवीसांच्या बाबतीत तरी केडर आणि खाली त्यांची रूट्स आहेत. इथे शिंदेना रोज आपली उपयुक्तता सिद्ध करायला लागेल. तुम्ही किती काळ आपली रोज उपयुक्तता सिद्ध करून दाखवू शकता? तू लक्षात घ्या प्रशांत की तू चॅनलमध्ये काम करतो, तू पत्रकार म्हणून काम करतो, तू एका इंडस्ट्रीत काम करतो, तू राजकारणी म्हणून काम करतो, तू कोणीही काम करतो, तू रोज उपयुक्तता नाही सिद्ध करून. तुला काही मध्ये स्पेस लागते पुढची उपयुक्तता सिद्ध करायला. ती स्पेस मिळणार नाही शिंदेना, जी फडणवीसांना मिळणार आहे, जी उद्धव ठाकरेंकडे आहे. अजितदादांच्या बाबतीत असं म्हणू शकता तुम्ही की ते तर डायरेक्ट एक्झिस्टेन्शियलच्या तोंडावर उभे आहेत. म्हणजे अस्तित्व किंवा अस्तित्वहीनता ह्या मुद्द्यावरच ते उभे आहेत. त्यांना माहित नाही मागे काय झालं आणि पुढे काय होणार. पण या सगळ्यामध्ये मग अरेंजमेंट करताना आता देवेंद्र फडणवीस जी चर्चा चालू आहे की ते दिल्लीत जातील, राष्ट्रीय अध्यक्ष बनतील वगैरे, हा एक पर्याय असू शकतो की शिंदेच्याच नेतृत्वामध्ये जर लढायचे असतील महाराष्ट्राच्या निवडणुका, तर मग अशा पद्धतीचे एक अरेंजमेंट करून इथं नेतृत्व ठेवायचं शिंदेचं? ते जाऊही शकतील दिल्लीला, पण अध्यक्ष होतील असं मला वाटत नाही. याचं कारण जर शहा त्यांना इथे मुख्यमंत्री होऊ दिलं नाही, त्यांचं नेतृत्व वाढू दिलं नाही, तर ते अध्यक्ष का बनवून देतील? एक सत्ता केंद्र का बनवतील त्यांना? लक्षात घे, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री दुसऱ्यांदा झाला तर हा माणूस पुढे पंतप्रधान पदावर दावा सांगेल असं वाटणारा माणसाच्या असुरक्षिततेला पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष झाला तर आपल्याला धोका आहे असं नाही वाटणार. कसे बनणार ते अध्यक्ष? म्हणजे हे लॉजिकल वाटत नाही मला. अर्थात राजकारणात काही होऊ शकतं, म्हणजे मोदींना गरज आहे म्हणून ते बनू शकतील. बरं, दुसरी एक गोष्ट त्यांच्या आड येणारी आहे, ते म्हणजे या परिस्थितीत, या वातावरणात काँग्रेसच्या जातीगत जनगणनेची मागणी झाली असताना भाजपचा अध्यक्ष ब्राह्मण असणं हे खूप अवघड आणि अडचणीचं होऊन बसेल.
त्यामुळे त्यांचा पंख कापले जातील असं मला वाटतं. त्यामुळे ते मला नाही वाटत की आत्ता निवडणुका होईपर्यंत ते कुठे जातील. पण राजकारणात अशक्य काहीच नाही, त्यामुळे व्हायला काही होऊ शकतं. पण ही अफवा आहे असं मला वाटतं आता तरी. लोकसभेचे जे निकाल आले महाराष्ट्रामध्ये त्या निकालाच्या पार्श्वभूमीवरती आता होणारी विधानसभा निवडणूक आणि त्यातही हे दोन्ही बाजूंनी महायुती आणि महाविकास आघाडी दोघांचंही म्हणजे एकतर सीट शेअरिंग वगैरे ते पुढचे मुद्दे आहेत, पण हे कधीही आपण इमॅजिन केले नव्हते अशा पद्धतीचे हे फोर्सेस एकमेकांच्या सोबत असणार आहेत. म्हणजे उद्धव ठाकरे, काँग्रेस आणि राष्ट्रवादी एका बाजूला, शरद पवार आणि हे एका बाजूला. तर विधानसभा लोकसभेच्या पार्श्वभूमीवरती तुम्हाला काय वाटतंय? सध्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना वगैरे ते पण सुरू केलेलं आहे. ही योजना महायुतीला किती तारू शकेल? त्याच्यामध्ये पण श्रेय घेण्याची एक वेगळी लढाई चालू आहे. त्याच्याबद्दल काय वाटतं? हे बघा, कंत्राटदारांचे पैसे देत नाही आहेत कारण लाडक्या बहिणीला पाहिजेत म्हणून. आणि लाडक्या बहिणी योजनेचे पण एकदाच मिळणार आहेत. अजून इलेक्शनच्या नंतर काय होणार ते कोणालाच माहित नाही. त्यामुळे त्याच्यासाठी पण स्टेट बँकेत अकाउंट उघडायला लावत आहेत सगळ्यांना. आणि स्टेट बँकेत अकाउंट सुद्धा मिनिमम बॅलन्स नाही म्हणून पैसे कापणार, उलट 8,000 कोटी रुपये केंद्राला मिळतील अशी शक्यता आहे. त्यामुळे ह्या लाडक्या बहीण योजना वगैरे ना गायपट्ट्यामध्ये थोडं चाललं असेल, पण ते पण चाललं असं मला वाटत नाही. ते वेगळा खेळ होता तो. त्याच्यावर ADR आणि वोट फॉर डेमोक्रेसीने शोध लावलेले आहेत. परंतु ही योजनेचा काही फरक नाही. मला 2 महत्त्वाचे मुद्दे आहेत महाराष्ट्रात. एक म्हणजे सहानुभूती अजूनही आहे, ती उद्धव ठाकरेंना आहे आणि शरद पवारांना आहे, हा एक मुद्दा. दुसरा जरांगे पाटलांचा मुद्दा, हा फॅक्टर पण महत्त्वाचा आहे. आणि तुम्हाला सांगतो, जरांगे पाटील हे बऱ्याच जणांना असं वाटतं की ते पवारांचे माणूस आहेत, पवारांचं, असं काहीही वाटत नाही. जरांगे पाटील हे स्वतंत्रपणे उभे राहिलेले आहेत. पण शिताफीने आणि हुशारीने जरांगे पाटील आपल्याला उपयुक्त ठरतील आणि फडणवीसांना अडचणीत आणतील हे शिंदेनी योजना केली. आणि शिंदेनी सातत्याने त्यांना, म्हणजे शिंदेची जे महत्वाची माणसं आहेत लाडकी जवळची, ती त्यांना भेटली, त्यांच्याशी चर्चा. त्यामुळे जरांगे पाटील अत्यंत वाईट शब्दांमध्ये फडणवीसांवर टीका करतात. ते बाकी कोणावर असं बोलत नाही. मुख्यमंत्री राज्याचे म्हणजे याचा मुख्यमंत्री असताना, आणि मुख्यमंत्री राज्याचे आहेत, तर मुख्यमंत्र्यांवर टीका करताना फडणवीसावर टीका करण्याची ही जी नवीनच जी आयडिया आहे, त्याच्यावरनं त्यांचा बोलविता धनी कोण आहे हे कळायला हरकत नाही. उगाच लोक शरद पवार काय आहे की शरद पवार एवढे पॉवरफुल आणि या वयातही ज्या पद्धतीने त्यांनी करामती केलेल्या आहेत ते पाहता सगळ्याचा ओनस त्यांच्याकडे द्यावा असा आपल्याला मोह होतो. पण सगळ्याला ते जबाबदार नाही, म्हणजे ते जास्तच त्यांना क्रेडिट मिळतं कधी कधी असं मला वाटतं. ह्या जरांगे पाटील फॅक्टरचा क्रेडिट, जरांगे पाटील हे इंडिव्हिज्युअल इंडिपेंडंट आहे, तो इश्यू महत्वाचा आहे, हे सत्य आहे. पण त्याचा पुरेपूर वापर शिंदेनी केला हेही तेवढंच सत्य आहे. आणि शिंदे हे नसते राजकारणात महाराष्ट्राच्या, तर जरांगे पाटील फॅक्टर एवढा मोठा नव्हता आणि फडणवीसाविरुद्ध उभा नसता राहिला. थोडंसं शेवटाकडे आता लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपण बघितलं की साधारणपणे 2च आघाड्यांमध्ये ही मोठी लढत झाली. तिसरा पर्याय निर्माण करण्याचा प्रयत्न झाला पण तो काही यशस्वी नाही झाला. विधानसभेला काय दिसतंय तुम्हाला? राज ठाकरे सोबळाचं म्हणतात 200 सव्वा 200 जागा लढू, बाकी प्रकाश आंबेडकर, बाकी अजून काही इतर फोर्सेस वगैरे असं काही दिसतंय? प्रकाश आंबेडकरांच्या पक्षाचा MIM बरोबर कदाचित युती होऊ शकली तर, किंवा युती नाही झाली तरी 1-2-3 मतदारसंघात थोडासा प्रभाव पडेल. बाकी आता त्यांच्याबद्दल बऱ्याच लोकांना डिसइल्युशनमेंट झाली. अर्थात त्यांचं स्वतःचा म्हणून एक म्हणणं आहे, त्याच्याकडे आपण दुर्लक्ष करता कामा नये. जरी आपल्याला पटलं नाही तरी, किंवा आपल्याला त्यांच्याबद्दल काही खास कळलं तरी सुद्धा त्यांचं म्हणून काही म्हणणं आहे ते मान्य केलं पाहिजे, आपण ऐकून घेतलं पाहिजे, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, त्याचा निवडणुकीच्या राजकारणावर किती परिणाम होईल असं मला विचाराल तर, प्रकाश आंबेडकरांच्या अजिबात लवचिक न होण्याच्या भूमिकेमुळे त्यांना निवडणुकीत त्यांनाच फायदा होणार नाही आता. कारण ही भूमिका पहिल्या वेळेला खूप एनकॅश होते, ही वेळ दुसऱ्या वेळेला अधिक मऊ होते, तिसऱ्या वेळेला, आणि मग पाहता पाहता तुम्हालाच मारक ठरते, जी आता त्यांना ठरेल. त्यामुळे तो काही मुद्दा नाही. राहता राहिला राज ठाकरे. राज ठाकरेंनी 200 उभ्या केल्या काय, 20 उभ्या केल्या काय, किंवा अजून 225 सगळीकडे उभ्या केल्या काय जागा. त्यांचा जो होल्ड आहे ज्या भागामध्ये, त्या मुख्य ते शहरी भागामध्ये, तिथे त्यांना काही चांगली मतं मिळू शकतील. परंतु प्रॉब्लेम असा आहे, ते जर महायुती बरोबर राहिले तर त्यांचा महायुतीलाच उपयोग नाही. ते महायुतीच्या विरोधात आता बोलतात, त्याचं कारण त्यानेच महायुतीला उपयोग होऊ शकतो, कारण ते महाविकास आघाडीतले शिवसेनेची मतं खाऊ शकतात. बरोबर. त्यामुळे पण
मतदारांना ती भूमिका खरोखर विरोधी पक्षाची आहे असं वाटलं पाहिजे. वाटलं पाहिजे. केवळ आता ते नाटक होणं. मतदारांना वाटणं आहे ना, ते वाटवण्याकरता कन्व्हिन्स करण्याची जी जबाबदारी आहे राज ठाकरेंवर, ती मला वाटतं त्यांनी पार पाडली तर ते यशस्वी त्या बाबतीत होतील, ज्यात मर्यादित त्यांच्या लक्षापर्यंत जाण्यात, नाही तर नाही होणार. सर, धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. आणि महाराष्ट्राची विधानसभा पुढच्या काही महिन्यामध्ये सगळी रणधुमाळी सुरू होईल. त्यानिमित्तानं आपण परत वेगवेगळ्या मुद्द्यांवरती भेटत राहू. पण जसं राजू परुळेकर सांगत होते की ही लढाई जी सुरू झालेली आहे त्याच्यामध्ये जरी आपल्याला वरकरणी उद्धव ठाकरे विरुद्ध देवेंद्र फडणवीस अशी दिसत असली तरी अंतर्गत लेअर जर आपण बघितले तर एकनाथ शिंदे विरुद्ध देवेंद्र फडणवीस अशी सुद्धा ती लढाई आहे. आणि महाराष्ट्राची ही लढाई लढत असताना दिल्लीमधून जी सूत्र हलतायत त्याच्यावरती सुद्धा बरंच काही इथल्या राजकारणामध्ये घडणार आहे. ते नेमकं आता पुढच्या काही महिन्यामध्ये कशा पद्धतीनं घडतंय, कुठल्या वळणावरती जातंय याच्यावरती आपलं लक्ष असेलच. पण ही मुलाखत तुम्हाला कशी वाटली, तुमच्या काही सूचना असतील, कमेंट्स असतील तर त्या देखील आवर्जून कळवा. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.